हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण चालू करत आहोत बीकॉम थर्ड इयर साठी. जो एक महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे हायर परचेस सिस्टम. ओके, आपण आज या लेक्चर मध्ये हायर परचेस सिस्टमचे बेसिक्स बघणार आहोत की बेसिक कोणकोणते कन्सेप्ट इन्व्हॉल्व आहेत. त्यानंतर हायर परचेस सिस्टम मध्ये आपल्याला काय काय प्रिपेअर करायचं आहे, ते प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला कोणती टर्मिनॉलॉजी यूज करायची आहे. ओके, या सगळ्या गोष्टींचा विचार आज आपण या टॉपिक मध्ये किंवा या लेक्चर मध्ये करणार आहोत. आधी आपल्याला जाणून घेऊया की हायर परचेस सिस्टम म्हणजे काय. ओके, जेव्हा आपण एखादी गोष्ट परचेस करतो किंवा आपण एखादी गोष्ट सेल करतो, त्यासाठी दोन मेथड्स आहेत. एक जे आहे ते म्हणजे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे कॅश परचेसेस. कॅश परचेसेस. ओके, याचा अर्थ काय होतोय, तर इमिजिएटली मी काय केलेलं आहे, एखादी गोष्ट परचेस केलेली आहे, माझ्या खिशातून पैसे काढले आणि समोरच्या पार्टीला दिलेले. ओके, जो त्याचा ओनर होता, ज्याच्याकडे त्याची मालकी होती, त्यांना मी इमिजिएटली पैसे पेड केले, याला आपण कॅश परचेसेस म्हणतो. सेकंड आहे क्रेडिट परचेसेस. क्रेडिट परचेसेस. ओके सर, व्हॉट्स मीन बाय क्रेडिट परचेसेस? तर या केसमध्ये सर आपण काय करतोय, मी वस्तू खरेदी करतोय. ओके, मी वस्तू खरेदी करतोय पण मी इमिजिएटली पेड नाही करत, तर मी एका स्पेसिफिक पिरियड नंतर पेड करतो. ओके, मग ज्याच्याकडून मी खरेदी केले सर, मी त्याच्याकडून एक प्रॉपर पिरियड मागून घेतोय. मी त्याला सांगतोय की मी तुला 5 महिने, 7 महिने, 10 महिने, जो काही पिरियड ठरलेला असेल त्या पिरियड मध्ये मी तुला हे पैसे पेड करेन, असं मी त्याला काय करतो, आश्वासन देतो आणि मी परचेस करतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रेडिट परचेसेस. ओके, मग सर व्हॉट इज मीन बाय हायर परचेस सिस्टम? तर हायर परचेस सिस्टम जे आहे ना, ते या दोघांचं मिडवे आहे. ओके, या दोघांचा एक सुवर्ण मध्य म्हणू शकतोय आपण, ते म्हणजे हायर परचेस सिस्टम. म्हणजे काय सर, फॉर एक्झाम्पल एखादी वस्तू आहे ज्याची प्राइस 1 लाख रुपीज आहे आणि ही वस्तू मला परचेस करायची. ओके, 1 लाख रुपयाची वस्तू मला परचेस करायची आहे, पण माझ्याकडे सध्या 1 लाख रुपये नाही आहेत, माझ्याकडे फक्त 20,000 रुपीज आहेत. तर मी काय करणार, इमिजिएटली या 1 लाख मधले 20,000 रुपये पेड करणार. याला मी डाऊन पेमेंट म्हणणार. याला काय म्हणणार मी, डाऊन पेमेंट. ओके, इव्हन तुमच्या घरामध्ये सुद्धा जर तुम्ही काही परचेस केला असेल EMI वर, ओके, तर ते सुद्धा हायर परचेस सिस्टम मध्ये फिट बसू शकते. 20,000 रुपये होते, तुम्ही 20,000 खिशातले काढलं, समोरच्या पार्टीला दिला. ओके, त्याला आपण काय म्हणणार, डाऊन पेमेंट म्हणणार. ओके, मग जे 80,000 रुपये आपल्याकडे नव्हते, ओके, मग हे 80,000 पेड करण्यासाठी समोरच्या पार्टीला मी सांगितलं की मी तुला काय करतो, तर टप्प्याटप्प्याने मी पैसे पेड करतो. ओके, टप्प्याटप्प्याने मी पैसे पेड करतो आणि त्या प्रत्येक टप्प्याला आपण इन्स्टॉलमेंट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, इन्स्टॉलमेंट. ओके, मी त्याला सांगितलं की बाबा तुला मी 80,000 रुपये द्यायचे आहेत ना, मी काय करतो, 80,000 चे 4 हप्ते म्हणजे 4 इन्स्टॉलमेंट पेड करतो. दर इन्स्टॉलमेंट, प्रत्येक इन्स्टॉलमेंट मी तुला 20,000 रुपयाचा देतो. मग सर इन्स्टॉलमेंट कधी द्यायचं असतंय, डिपेंड आहे. ओके, जो परचेस करतोय आणि जो सेल करतो त्याच्यावर डिपेंड आहे. मग सर हे इन्स्टॉलमेंट मंथली असू शकतात, दर महिन्याला मी देऊ शकतोय. सर हे इन्स्टॉलमेंट क्वार्टरली असू शकतात, दर 3 महिन्याला देऊ शकतोय. सर हे इन्स्टॉलमेंट हाफ इयरली असू शकतात, 6 महिन्यानंतर मी देऊ शकतोय. किंवा सर हे इन्स्टॉलमेंट इयरली असतात, दरवर्षी मी पेड करू शकतो. ओके, मग बघा, मी पूर्ण 1 लाख कॅश तरी दिली नाही. जर मी पूर्ण 1 लाख कॅश दिला असतं तर कॅश परचेसेस झालं असतं. ओके, मी त्याला असं पण सांगितलं की बाबा माझ्याकडे पैसे नाहीयेत, मी तुला 1 वर्षानं सगळे पैसे देतो, हे पण नाही झालं, कारण ते झालं असतं तर क्रेडिट परचेस झालं असतं. मग सर झालं तरी काय, मी 20,000 रुपये इमिजिएटली पेड केलेले आहेत. हे 20,000 मी इमिजिएटली पेड केलेले आहेत. ओके, त्याला डाऊन पेमेंट म्हटलं आपण. म्हणजे 80,000 आहेत, त्याचे मी 4 इन्स्टॉलमेंट केलेले आहेत. त्या प्रत्येक अमाऊंटला आपण इन्स्टॉलमेंट म्हणणार. ओके, मग मी याच्यामध्ये कॅश पण पेड केला 20,000चा डाऊन पेमेंटच्या स्वरूपामध्ये आणि 80,000 चे मी इन्स्टॉलमेंट मागितले. मग ते इन्स्टॉलमेंट कसे असतील सर, मंथली असतील, क्वार्टरली, हाफ इयरली किंवा इयरली असू शकतात. हे डिपेंड आहे. कुणावर डिपेंड आहे सर, माझ्यावर आणि समोरच्या व्यक्तीवर डिपेंड आहे. ओके, हे ओव्हरऑल झाली हायर परचेस सिस्टमची कन्सेप्ट. मग सर हायर परचेस सिस्टम मध्ये किती पार्टीज असतात, तर देर आर टू पार्टीज, फर्स्ट अँड सेकंड. ओके सर, फर्स्ट इज अ सेलर, पण आपण याला हायर परचेस मध्ये सेलर नाही म्हणणार. मग काय म्हणायचं सर, याला शब्द आहे वेंडॉर. आपण सेलरला वेंडॉर म्हणायचं.
सेलरला आपण काय म्हणायचं तर वेंडॉर म्हणायचंय. सेकंड आहे सर परचेसर. सेकंड आहे परचेसर. ओके, पण सर याला हायर परचेस मध्ये परचेसर नाही म्हणत, तर आपण ह्याला काय म्हणायचं आहे, तर आपण ह्याला म्हणायचं आहे हायर परचेसर. हायर परचेसर. देर आर टू पार्टीज, हायर परचेसर. ओके सर, एक झाला वेंडॉर, जो वस्तू विकणार आहे त्याला आपण वेंडॉर म्हणणार. वस्तू जो विकणार त्याला आपण वेंडॉर म्हणणार. आणि सर जो वस्तू खरेदी करणार त्याला आपण काय म्हणणार, हायर परचेसर. सर वेंडॉर वस्तू विकणारा, हायर परचेसर सर वस्तू खरेदी करणारा. देर आर टू डिफरंट पार्टीज, सेलर अँड बायर. सेलर अँड बायर. पण सेलरला आपण इथं म्हणायचंय वेंडॉर. काय म्हणायचं आपण इथं सेलरला, वेंडॉर म्हणायचंय. काय म्हणायचंय, वेंडॉर. ओके सर, जो परचेस करतोय, जो खरेदी करतोय त्याला आपण बायर म्हणतोय आपल्या अकाउंटमध्ये सर, किंवा आपण आपल्या अकाउंटमध्ये परचेसर म्हणतोय. पण हायर परचेस मध्ये सर याला म्हणायचंय हायर परचेसर. हायर परचेसर. ओके, देर आर टू पार्टीज, फर्स्ट इज वेंडॉर अँड अनदर इज हायर परचेसर. हे दोन पार्टी असतात. ही दोन पार्टी असतात. फॉर एक्झाम्पल मी एकदम स्वीट मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन कळवतो की एक्झॅक्ट मध्ये कन्सेप्ट आहे तरी काय. ओके, फॉर एक्झाम्पल राज परचेस्ड कार. राजने कार परचेस केली फॉर ₹5 lakhs. 5 लाख रुपयाला परचेस केलेले आहे. ओके, फ्रॉम प्राची. ओके, प्राची कडून त्यानं कार परचेस केली ऑन 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019 ला पेड केली. ओके, त्यानंतर असं सांगितलं जात आहे ऑन सेम डेट त्याच दिवशी. ओके, ऑन सेम डेट राज पेड ₹2 lakhs. राज पेड ₹2 lakhs. ओके, राजनं काय केलं सर, 2 लाख रुपये पेड केले. 2 लाख रुपये राजनं काय केले, पेड केले. ओके, अँड रिमेनिंग अमाऊंट, राहिलेली अमाऊंट, रिमेनिंग अमाऊंट पेड इन 3 इक्वल इन्स्टॉलमेंट. 3 इक्वल इन्स्टॉलमेंट्स मध्ये काय केलं सर, त्यानं पेड केलं. 3 इक्वल इन्स्टॉलमेंट्स. ओके, मग सर 5 लाख रुपयाची कार आहे. राजनं प्राचीला फक्त 2 लाख दिलेले आहेत. 3 लाख रुपये राज 3 वर्ष वापरणार. ओके, तो फर्स्ट इयरला 3 लाख वापरणार, सेकंड इयरला 1 लाख पेड करणार, 2 लाख वापरणार, थर्ड इयरला पुन्हा 1 लाख पेड करणार, 1 लाख वापरणार, आणि तो 4थ्या वर्षी सगळे पैसे पेड करतोय. मग सर हे पैसे राज यूज करतोय ना, मग राजला काहीतरी कॉम्पेन्सेशन द्यावं लागणार. मग ते कॉम्पेन्सेशन म्हणजे राज इथं काय करतोय, तर प्राचीला इंटरेस्ट देतोय. प्राचीला काय करतोय, इंटरेस्ट देतोय. आणि ही कन्सेप्ट सगळ्यात महत्वाची. आपल्याला या टॉपिक मध्ये महत्वाचं जे शिकायचं आहे ना, ते म्हणजे इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचं, हाऊ कॅल्क्युलेट इंटरेस्ट, हे फार महत्वाची कन्सेप्ट इथं आहे. बाकी सर जर्नल एंट्री कळाली ना, लेजर पण कळतं. डॉंकी वर्क आहे, डॉंकी वर्क आहे, टोटली डॉंकी वर्क आहे. मग सर मेन काय आहे, मेन काय आहे, इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन. ओके, समजा असं म्हटलेलं आहे. ओके, इंटरेस्ट चार्ज 10%. इंटरेस्ट चार्ज 10%. ओके, मग चला सर आता आपण बघूया की कन्सेप्ट कोणकोणते आहेत. इथं कोणकोणते कन्सेप्ट आहेत ते आपण बघायचे. ओके सर, इथं फर्स्ट पार्टी आहे राज. फर्स्ट पार्टी कोण आहे, राज. राज परचेस्ड कार. राज परचेस्ड कार म्हणजे राजनं परचेस केले ना. मग हु इज राज, राज हा सर आपला हायर परचेसर आहे. राज हा आपला हायर परचेसर आहे. दॅट्स इट. राज हा आपला हायर परचेसर आहे. ओके, परचेस काय परचेस केलं सर, कार. कार हे आपले सर असेट्स आहेत. कार आपले काय आहेत रे, असेट्स आहेत. ओके, फॉर ₹5 lakhs. फॉर ₹5 lakhs. ओके, 5 लाख रुपयाला परचेस केलेला आहे. किती रुपयाला, 5 लाख रुपयाला परचेस केलेला आहे. आपण याला कॅश प्राइस म्हणणार, कॅश प्राइस म्हणणार. फ्रॉम प्राची, कुणाकडून परचेस केलं, प्राची. सर प्राची कोण आहे आपली, प्राची आपली वेंडॉर आहे. प्राची आपली कोण आहे, वेंडॉर. कधी परचेस केलं, 1 एप्रिल 2019 ला परचेस केलेलं आहे.
ओके, आणि राजनं 2 लाख रुपीज पेड केलं. सर हे 2 लाख काय असणार हो? हे 2 लाख डाऊन पेमेंट आहे, त्याच दिवशी पे करतोय, डाऊन पेमेंट आहे. सर 5 लाख रुपये काय असणार? 5 लाख रुपये असणार आपले कॅश प्राइस, कॅश प्राइस असणार. ओके, कॅश प्राइस असणार 2 लाख रुपये डाऊन पेमेंट. ओके सर, किती इन्स्टॉलमेंट आहेत? 3 इन्स्टॉलमेंट आहेत. 5 लाख मधून 2 लाख गेले, किती राहिले? 3 लाख रुपये राहिले. हे 3 लाख रुपये तो 3 इक्वल इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करतोय. याचा अर्थ 1 लाख रुपये तो दरवर्षी पेड करणार, प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू इन्स्टॉलमेंट, इज इक्वल टू इन्स्टॉलमेंट. ओके, बघा किती क्लिअर आणि सिंपल आहे. इन्स्टॉलमेंट म्हणजे काय बाळ? फक्त 1 लाख नाहीये, सोबत तो इंटरेस्ट पण देणार आहे ना. प्राचीन फ्री मध्ये नाही दिलेलं रे, प्राचीन 3 वर्षाची मुदत दिलेली आहे, बरोबर. मग ते 3 वर्षासाठी प्राची काय करणार? ओके, ते म्हणतो ना आपण सूद समेत वसूलना, सूद समेत वसूलना, तसं प्राची काय करणार? सर इथं इंटरेस्ट घेणार, असं फ्री मध्ये नाही सोडणार. ओके, मग इथं महत्वाची कन्सेप्ट सर एक क्लिअर व्हायला पाहिजे आपली, एक क्लिअर व्हायला पाहिजे की व्हॉट इज मीन बाय इन्स्टॉलमेंट्स. इन्स्टॉलमेंट म्हणजे काय? सर इन्स्टॉलमेंटचा फॉर्म्युला फिक्स आहे, ठरलेला आहे सर. ओके, आपलं ठरलंय कोणता सर? कॅश प्राइस, कॅश प्राइस. ओके सर, फर्स्ट इयरला राज प्राचीला 1 लाख रुपये देणार, पण प्राची 1 लाख रुपये मध्ये समाधानी नाही होणार. ओके, का नाही सर? तर प्राची इंटरेस्ट सुद्धा मागणार. काय सुद्धा मागणार? इंटरेस्ट सुद्धा मागणार. मग तो इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल, आणि ह्या दोन्हीची ऍडिशन म्हणजे काय असणार रे? आपलं इन्स्टॉलमेंट असणार, आपलं इन्स्टॉलमेंट असणार. ओके, क्लिअर झाली कन्सेप्ट? सर एक कन्सेप्ट बघितली आपण, हायर परचेसर, जो परचेस करतो तो हायर परचेसर आहे. सेकंड आपण बघितली वेंडॉर, सर जो सेल करतोय तो वेंडॉर आहे. त्यानंतर हायर परचेसर वेंडॉरला इमिजिएटली जी अमाऊंट पेड करतोय सर त्याला आपण म्हणायचं डाऊन पेमेंट. डाऊन पेमेंट आहे ते आपलं डाऊन पेमेंट. ओके, त्यानंतर बाकीची रिमेनिंग अमाऊंट जो पेड करतोय ते आपले इन्स्टॉलमेंट आहेत, इन्स्टॉलमेंट आहेत सर. सर इन्स्टॉलमेंट म्हणजे काय? आपण बघितलं कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट, कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट. 1 2 3 4 हे 4 कन्सेप्ट फार महत्वाचे. ओके, आय होप की तुम्हाला व्हॉट इज मीन बाय हायर परचेस, हु इज वेंडॉर, वेंडॉर इज अ सेलर. ओके, हु इज हायर परचेसर, हायर परचेसर इज अ बायर. ओके, and what is mean by installment sir? Cash price plus interest is called as a installment. Okay, clear झालेला आहे. सर व्हॉट इज मीन बाय डाऊन पेमेंट? ज्या दिवशी परचेस केले ना त्याच दिवशी अमाऊंट काहीतरी द्यावी लागते प्राचीला. ओके, इट इज कॉल्ड ऍज अ डाऊन पेमेंट. तर चला आता आपण थोडस बेसिक बघूया आणि आजचा आपण हा लेक्चर संपवूया. ओके 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 ओके, इथं कन्सेप्ट मी घेतलेले आहेत. ओके, हे मी बनवलेले नोट्स आहेत, हे मी तुम्हाला शेअर सुद्धा करेन. सर व्हॉट इज मीन बाय बेसिक, व्हॉट इज द बेसिक कन्सेप्ट इन हायर परचेस? नंबर फर्स्ट इज हायर परचेस. सर व्हॉट इज मीन बाय हायर परचेस? सर हायर परचेस म्हणजे काय? हायर परचेस म्हणजे काय? ओके, हायर परचेस इज अ मेथड ऑफ फायनान्सिंग द फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेटला फायनान्सिंग करणारी ती एक मेथड आहे. टू बी परचेस्ड ऑन फ्युचर डेट ऑन द बेसिस ऑफ इन्स्टॉलमेंट, ऑन द बेसिस ऑफ इन्स्टॉलमेंट सर, ऑन द बेसिस ऑफ इन्स्टॉलमेंट. ओके, इट इज अ मिडवे, मिडवे एक सोनेरी मध्य आहे, मिडवे बिटवीन कॅश परचेस अँड लीज किंवा क्रेडिट परचेस. ओके, या दोन्ही मधला एक सुवर्ण मध्य आहे सर. इट पेड्स इन इन्स्टॉलमेंट, इन्स्टॉलमेंट्स मध्ये पेड केला जाणार सर. हे 3 कन्सेप्ट फार महत्वाचे. ओके सर, हु इज वेंडॉर? वेंडॉर who sell particular assets on higher purchase basis is called as vendor. So who is higher purchaser? Who purchase particular assets on higher purchase basis is called as higher purchaser. Okay sir, what is mean by cash price? Market value of assets. जसं मगाशी आपण बघितलं रे, काय बघितलं मगाशी आपण? सर राजनं प्राचीकडून जे कार खरेदी केलेली आहे त्या कारची किंमत 5 लाख रुपये.
सर कॅश प्राइस इज 5 लाख रुपीज. कॅश प्राइस किती आहे? 5 लाखची कॅश प्राइस आहे. ओके सर व्हॉट इज मीन बाय डाउन पेमेंट? द अमाउंट विच इज पेड ऍट टाइम ऑफ साइनिंग द हायर परचेस अग्रीमेंट. सर ऍट द टाइम ऑफ साइनिंग द हायर परचेस अग्रीमेंट. सर 1 एप्रिल 2019 ला परचेस करायचं आहे, त्याच दिवशी साइन करायचे हायर परचेस अग्रीमेंट. सर त्याच दिवशी अमाऊंट पेड करायची, त्याला आपण काय म्हणायचं? डाउन पेमेंट. ओके सर व्हॉट इज मीन बाय हायर परचेस प्राइस? हायर परचेस प्राइस अँड इन्स्टॉलमेंट दे आर सेम आहे दोन्ही पण. ओके सर कॅश प्राइस प्लस इंटरेस्ट इज कॉल्ड एज हायर परचेस प्राइस, और आपण त्याला काय म्हणतोय बाळ? इन्स्टॉलमेंट म्हणतो. ओके अशा पद्धतीने हे बेसिक कन्सेप्ट आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय, अदरवाइज मी तुम्हाला नोट्स शेअर करेन. देन पुढे बघूया आपण नेक्स्ट. ओके हे झालं बेसिक कन्सेप्ट बद्दल. ठीक आहे त्यानंतर जस्ट मिनिट.